सो बालमित्रांनो, वेलकम बॅक टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर कारखेले एबी. मिसलेनियस इंटिग्रेशन हा पुढचा टाईप आहे. आतापर्यंत आपण इंटिग्रेशन मध्ये काय काय शिकलो? पहिली कन्सेप्ट शिकलो, एक्सरसाइज 3.1 बेसिक रूल्स आणि त्याच्यावरती आपण कंप्लीट केली. त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये आपण एक टाईप पाहिला, साइन अधिक कॉस भागिले साइन वजा कॉस. त्यामध्ये वरती साइन खाली साइन प्लस कॉस असा एक फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, मग ते बरोबर जमतं पुढे. ओके, सो बेटा लक्ष दे. ई ची पॉवर एक्स प्लस कॉन्स्टंट अपॉन सॉरी ई ची पॉवर एक्स प्लस ई ची पॉवर एक्स ची बेरीज खाली डिनॉमिनेटर ई ची पॉवर एक्स ची वजाबाकी, अशा टाइपचा जरी फॉर्म असेल तर पुट ए इज इक्वल टू लाईक न्यूमरेटर इज इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. कळतंय ना? हा सगळा मागचा टाईप आपण पाहिला. आता पुढे चालू आपण, अँड वी हॅव टू सी मिसेलेनियस इंटिग्रेशन्स. स्क्रीनशॉट घ्या. हे फॉर्म्युले पाठ तर असलेच पाहिजेत. या सगळ्यांचे प्रूफ्स मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे ना बेटा? हे जे ऍडजस्टमेंट्स आहेत, सबस्टिट्यूशन्स, हे आम्ही इथे बोर्डवरतीच ठेवतो. ह्यांचा वापर करायचा आहे. तर करण्यासाठी लॉजिक जरा एक, स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असा टाईप दिसला तुला, म्हणजे समजा 9 मायनस एक्स स्क्वेअर आहे, तर 9 ला काय लिहिणार मी? 3 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पुट करताना एक्स ला काय टाकणार आहे? ए साइन थिटा. ए कॉसही चालतो, मी एकच दिले. ए साइन थिटा, इट्स ओके. मग ए साइन थिटा टाकल्यावर काय होईल? ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा होईल. टर्म ए स्क्वेअर कॉमन निघाला आणि 1 मायनस साइन स्क्वेअर इज कॉस स्क्वेअर. बस हे लॉजिक आहे. बस फंडामेंटल आयडेंटिटी. लॉजिक इज फंडामेंटल आयडेंटिटीज. बेटा हे सबस्टिट्यूशन सगळ्या कशासाठी आहेत? तर बेटा लॉजिक इज फंडामेंटल आयडेंटिटीज. फंडामेंटल आयडेंटिटीज अँड इथे जर म्हणशील तर मल्टिपल अँगल्स. क्लिअर आहे बेटा? सो हे लॉजिक आहे यांच्यासाठी. फॉर एक्झाम्पल, रूट मध्ये मला एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असा फॉर्मॅट दिसला. एव्हरी साइन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग एक्स ला काय टाकावं लागेल मला? ए टॅन थिटा. टाकल्यावर काय होईल? एक्स स्क्वेअर विल बिकम ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा. ए स्क्वेअर कॉमन येईल, कंसात 1 प्लस टॅन स्क्वेअर विच इज सेक्स स्क्वेअर. फंडामेंटल आयडेंटिटी. अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. इथं एक्स ला ए सेक थिटाच टाकावं लागेल. कशामुळं? तर बघ, एक्स स्क्वेअर विल बिकम ए स्क्वेअर सेक्स स्क्वेअर. ए स्क्वेअर कॉमन येईल, कंसात राहील सेक्स स्क्वेअर मायनस 1 फंडामेंटल विच विल बी टॅन स्क्वेअर. इथे मल्टिपल अँगल ए मायनस एक्स अपॉन ए प्लस असा फॉर्म दिसला, तर एक्स जागी बघ ए कॉस टू थिटा, ए कॉमन येईल आणि कंसात काय राहील? 1 मायनस कॉस टू थिटा. खाली कंसात काय राहील? ए कॉमन आल्यावर 1 प्लस कॉस टू थिटा. आहे की नाही? ते दोन्ही फॉर्म्युले आपल्याला माहित असतात. डन विथ द स्क्रीनशॉट. वन बाय वन प्रूफ घेऊ आता सगळ्यांचा आपण. घाबरायचं अजिबात नाही. ठीक आहे, चलो लेट्स लुक ऍट द प्रूफ ऑफ फर्स्ट प्रॉपर्टी. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. बरं का बेटा? एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असा फॉर्मॅट दिसला की काय करायचंय? एक्स इज इक्वल टू, अच्छा सर ते रूट मध्ये असायला पाहिजे, अशातला काही भाग नाहीये. इन जनरल इट हॅज बीन प्रोव्हाइडेड. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असेल तर एक्स जागी ए टॅन थिटा टाकायचं. काय टाकायचं बेटा? एक्स इज इक्वल टू ए टॅन थिटा. सो आय राईट पुट एक्स इज इक्वल टू ए टॅन थिटा. डब्बा करतो, जेणेकरून दिस इम्प्लाइज, बघ ना, टॅन थिटा. बेटा टॅन थिटा काय होईल? एक्स अपॉन ए, which implies theta will be, बघ बरं का बेटा, इथून मला थीटा काय भेटेल रे? टॅन इनवर्स एक्स बाय ए, कारण त्याची गरज पडेल ना नंतर. थीटा इज टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय ए. चला आता एक्स ला ए टॅन थीटा टाकले तुम्ही, मग डेरिव्हेटिव्ह काय होईल बेटा? dx. स्टेप बाय स्टेप करू. हे बघ, एक्स चा 1 which is equal to a is constant term, टॅन थीटाचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर थीटा. अरे सॉर नो बेटा, आणि थीटाचा डेरिव्हेटिव्ह डी थीटा बाय डीएक्स. तर तो खालचा डीएक्स आपण इकडे लिहितो ना राव. वाय टू वेस्ट द टाइम अँड ऑल, आहे की नाही? डीएक्स इज ए टॅनचा सेक्स स्क्वेअर थीटा, डी थीटाचा डी थीटा बाय डीएक्स, तो खालचा डीएक्स आपण इथं लिहितो. ठीक आहे. मग तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, सर आपल्या सम मध्ये तर हे नाहीच आहे. मग काम करू आपण, विल डू वन थिंग. एक्स इज इक्वल टू ए टॅन थीटा. ओके सर, आय इज इक्वल टू, बघा आता लक्ष दे, आय इज इक्वल टू sec square can be written as 1 plus tan square. Just a minute, beta.
चलो, सो बालमित्रांनो 1 हा जो x आहे इट विल बिकम ए टॅन थिटा, सो ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा झालं, प्लस ए स्क्वेअर हा जो dx आहे उचला त्याला आणि त्याला मी टाकतो ए सेक स्क्वेअर थीटा डी थीटा. चलो, एव्हरीथिंग इज परफेक्ट. आता पुढे इथनं ए स्क्वेअर कॉमन येतोय का नाही बेटा? 1/a² आणि कंसात काय राहील रे? टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1, बरोबर का नाही? ठीक आहे, इथं ए सेक स्क्वेअर थीटा डी थीटा इज इक्वल टू हा ए गेला स्क्वेअर मधला एक जण कॅन्सल आउट. आता खाली 1/a ही कॉन्स्टंट टर्म आहे, मी 1 घेतो साईडला. इंटिग्रेशन 1 टॅन स्क्वेअर प्लस 1 इज सेक स्क्वेअर. कम ऑन, फंडामेंटल आयडेंटिटी सेक स्क्वेअर थीटा. लिहू का? काय लिहा सर, लिहा बेटा. फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी तिन्ही लिहितो रे बाबा, तिन्ही लिहितोय बघ. फर्स्ट साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज 1. सेकंड सेक स्क्वेअर थीटा इज 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. आणि थर्ड वन कोसेक स्क्वेअर थीटा. क्लिअर आहे? सो तो जो टॅन स्क्वेअर प्लस 1 आहे रिप्लेस केला सेक स्क्वेअर थीटाने. ठीक आहे, इथं काय उरला बेटा? सेक स्क्वेअर थीटा डी थीटा. सेक स्क्वेअर कॅन्सल आउट विथ सेक स्क्वेअर. सो बच्चा 1/a इंटिग्रेशन ऑफ 1 डी थीटा इज ओनली थीटा प्लस सी. उचला त्या थीटाला, टाकून दे टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. सो हेन्स द प्रूफ. या स्क्रीनशॉट. बाल मित्रांनो नीट लक्ष द्या. इंटिग्रेशन 1/x² मायनस a² dx इज 1/2a लॉग ऑफ x मायनस a अपॉन x प्लस a. डायरेक्ट पाठ करण्याच्या अगोदर प्रूफ करा. ऍडजस्टमेंटने तुम्हाला लक्षात राहायला मदत होईल. बेटा लक्ष दे, I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 हे जे x² मायनस a² आहे याला मी असं लिहू का? a प्लस b इंटू a मायनस b. आर यू अंडरस्टँडिंग? तर बेटा जेव्हा मी a प्लस बी इंटू a मायनस बी या फॉर्म मध्ये दिलं त्याला ऍक्च्युअली असं लिहितो x मायनस a इंटू x प्लस a. अच्छा, वाय सर? बेटा देर इज वन पर्टिक्युलर रिझन विथ दिस. माझं टार्गेट आहे की इथे 1 आला पाहिजे. आणि नीट लक्ष दे, फक्त कॉन्सन्ट्रेट कर बेटा. एक टर्म आहे एक्स मायनस ए बरं का, आणि दुसरी टर्म आहे एक्स प्लस ए. तो या दोघांची ऍडिशन केली तर काय होईल बेटा? तू जर ऍडिशन केली तर हा कॅन्सल होईल, उत्तर येईल 2x. ठीक आहे ना? चल, एक टर्म एक्स प्लस ए आणि दुसरी टर्म एक्स मायनस ए. ठीक आहे ना? दोघांची सबट्रॅक्शन केली तर काय होईल बेटा? सबट्रॅक्शन केली तर एक्स आणि हा कॅन्सल, मायनस ऑफ मायनस प्लस, आन्सर विल बी 2a. सो एक्स प्लस ए एक्स मायनस ए. once again I rearrange x plus a x minus a. What I am observing, constant 2a is getting right. So step by step करतो. पुन्हा एकदा सांगतोय बघ, x plus a x minus a. Try to develop the logic. मी जेव्हा दोघांची ऍडिशन केली, ह्या दोघांची ऍडिशन केली तर होत काय होतं बेटा? x आणि x to x येत होतं. मला व्हेरिएबल नकोय, मला पाहिजे कॉन्स्टंट. राईट? सो x प्लस a मधून x मायनस a वजा करशील तर x मधून x कॅन्सल आणि a मायनस मायनस प्लस होतोय. राईट? सो बच्चा व्हॉट आय विल डू इज आय विल डू वन थिंग. 1/2a रिअरेंज करतो. इंटिग्रेशन याच्यातनं याला वजा करतो. अजिबात घाबरू नको, पुन्हा सांगतो मी. सावकाश जाऊ आपण एकदम. अपॉन ही स्टेप पुन्हा सांगतोय बघ. मला कळलं a² मायनस b² आहे. सो फर्स्ट ब्रॅकेट a प्लस बी, सेकंड ब्रॅकेट a मायनस बी, इथपर्यंत दिलं मी. x प्लस a x मायनस a. आणि मी एक डोकं लावलं, जर काय दोघांची ऍडिशन केली तर अडचण आहे, पण याच्यातनं हा वजा केला तर x मधून x गायब, a मधून मायनस मायनस प्लस, 2a येतंय उत्तर. 2a येतंय उत्तर. मग ह्या 2a ला कॅन्सल करण्यासाठी मी इथं 1/2a घेतला. डन. याचं उत्तर 2a, याचं उत्तर 2a, कॅन्सल, ऍडजस्टमेंट केलं. आता बेटा पुढे लक्ष दे, हे बघ 1/2a असा एक ब्रॅकेट टाकतो. बाळा मला सांग, ह्या टर्मने तू याला डिवाइड करशील तर x प्लस a कॅन्सल आउट. उरल काय रे बाळा? इंटिग्रेशन 1/x मायनस a dx. हे बघ, हे मायनसचं साइन. इंटिग्रेशन ह्या टर्मला याने डिवाइड करशील तर ढिशक्याव x मायनस a कॅन्सल आउट. उरला काय? 1/x प्लस a dx. व्हेरी सिम्पल. बच्चा 1/2a बर का, आणि आतमध्ये इंटिग्रेशन 1/x मायनस a सिम्पल आहे, लॉग ऑफ x मायनस a.
अर्थात पुढे मॉड आला पाहिजे. अरे सॉर नो लिनियर पॉलिनॉमियल फंक्शन आहे ना, 1 बाय कोएफिशियंट एक्सचा तर 1च येईल. वजा वजा इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स प्लस ए इज लॉग च्या पुढे मॉड आला पाहिजे एक्स प्लस ए. डन. आणि प्लस सी, कारण आपण इथं उत्तर लिहिलेलं आहे. विच इज इक्वल टू 1 अपॉन 2a आणि इथं आतमध्ये लॉग एम मायनस लॉग एन इज लॉग एम अपॉन एन. सो बच्चा लॉग ऑफ मॉड मध्ये एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए. And we are done with the proof. 1 upon 2a log of x minus a upon x plus a. Get screenshot. बेटा लक्ष दे, सेम मग सारखा आता I is equal to integration 1 upon a square minus b square. You know a plus b, a minus b. मी अगोदर याला ठेवतो, नंतर याला ठेवतो. हे बघ मस्तपैकी a प्लस बी, a मायनस बी किंवा a मायनस बी इंटू a प्लस बी. क्लिअर आहे? a मायनस एक्स इंटू a प्लस एक्स. बेटा ह्या दोघांना ऍड केलं तर चालेल का? 100% सर. प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल, a अधिक a 2a. आन्सर इज कमिंग आउट टू बी 2a. आन्सर इज कमिंग आउट टू बी 2a. सो बच्चा व्हाट विल डू इज 1 अपॉन 2a आणि इंटिग्रेशन a मायनस एक्स सोबत a प्लस एक्स ला ऍड करतो अपॉन a मायनस एक्स इंटू a प्लस एक्स dx. आय रिपीट, ह्या दोघांची ह्या दोन टर्मची ऍडिशन केली तर उत्तर काय होईल बेटा? मायनस एक प्लस एक्स कॅन्सल, a अधिक 2a. सो हे उत्तर जर का 2a तर 1 अपॉन 2a मॅनेज कर ना, विच इज इक्वल टू 1 अपॉन 2a. एक ब्रॅकेट टाक, इंटिग्रेशन ही टर्म अपॉन ही टर्म प्लस पासून स्प्लिट कर ना, ही टर्म अपॉन ही टर्म a मायनस कॅन्सल 1 अपॉन a प्लस एक्स dx प्लस ही टर्म अपॉन ही टर्म करशील तर डिस्काउंट कॅन्सल इंटिग्रेशन 1 अपॉन a मायनस एक्स dx. हे सेपरेट इंटिग्रेशन कसं लिहिलंय जरा प्रेझेंटेशन बघ, विच इज 1 बाय 2a आणि आतमध्ये इंटिग्रेशन 1 बाय a प्लस एक्स. काय रे बेटा? लॉग ऑफ मॉड मध्ये a प्लस एक्स, कारण एक्सचा कोएफिशियंट 1च आहे, टेन्शनच नाही. बर प्लस इंटिग्रेशन 1 अपॉन, हा आता कोएफिशियंट ऑफ एक्स इज -1. बाल मित्रांनो 1 अपॉन कोएफिशियंट ऑफ एक्स, प्लीज मायनस साइन इज व्हेरी डेंजरस साइन. इंटिग्रेशन 1 अपॉन a मायनस एक्स, एक्स चा कोएफिशियंट -1 आहे, लिनियर पॉलिनॉमियल फंक्शन आहे. 1 अपॉन -1 लॉग ऑफ मॉड मध्ये a मायनस एक्स ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी, विच इज 1 अपॉन 2a. याला तास देऊ का ब्रॅकेट मध्ये? लॉग ऑफ मॉड मध्ये a प्लस एक्स प्लस इंटू मायनस, याला असू का मायनस लॉग ऑफ a मायनस एक्स ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. आणि फायनली आता रिझल्ट असं लिहू 1 अपॉन 2a लॉग एम मायनस लॉग एन इज लॉग ऑफ एम बाय एन म्हणजेच a प्लस एक्स अपॉन a मायनस एक्स प्लस सी. स्क्रीनशॉट लिया जाए. So beta sequentially, this is our fourth proof. Integration 1 upon under root x square plus a square is log of this. Okay, हे ऑटोमॅटिकली डोंट वरी. मग मी काय करतो, पुट. आता बघा पहिली स्टेप मला असं करावं लागेल बेटा, आय याचं बारचं करावं लागेल अगोदर. इंटिग्रेशन 1 अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर dx. आता काय करू, आय विल डू वन थिंग. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हा फॉर्मॅट दिसला, हे ठेवलंच मी यासाठी. एक्सच्या जागी ई टॅन थिटा ठेवा. फॉर्मॅट लक्षात ठेवते, रूट बीट नंतर रूट असो नाही तर नसो. ओके, कारण की ए टॅन थिटा आणि ते सिम्प्लिफाय होतं, कसं ते आता नीट बघ. सो बच्चा आय विल डू वन थिंग, पुट इथं लिहितो मी, पुट एक्सच्या जागी ए टॅन थिटा, जेणे याला डब्बा करतो. ठीक आहे ना. मग बेटा यु नो थिटा विल बिकम, हे बघा ए खाली जाईल, एक्स अपॉन ए है की नाही, टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए आपण मगाशी पाहिलं. बेटा डेरिव्हेटिव्ह जर का घेतले तर व्हॉट विल हॅपन, आय विल से dx विल बी ए टॅनचा सेक्स स्क्वेअर थिटा डी थिटा. थिटाचा डी थिटा बाय डीएक्स, तो डीएक्स आपण अलीकडे लिहितो. चला ह्या सम मध्ये काय करूया, हे सगळं आपण आता आहे की नाही, हे सगळं तुम्ही आवते का खाली लिहा. सो बच्चा इंटिग्रेशन 1 अपॉन रूट मध्ये एक्स चा स्क्वेअर, एक्स इज ए टॅन थिटा, स्क्वेअर काय होईल बाळा, ए स्क्वेअर
tan स्क्वेअर थिटा प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर झालं. आणि dx कोण आहे बेटा ए सेक स्क्वेअर थिटा डी थिटा. ऑल राईट. ओके चलो. विच इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन रूट मध्ये ए स्क्वेअर आला कॉमन, कंसात काय लिहू tan स्क्वेअर थिटा प्लस 1 आणि ए सेक स्क्वेअर थिटा ऍज इट इज ए सेक स्क्वेअर थिटा डी थिटा ऍज इट इज. ठीक आहे. विच इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन रूट मध्ये ए स्क्वेअर आहे तर बच्चा बाहेर आला ते झालं ए हा नाही. आणि रूट मध्ये tan स्क्वेअर प्लस 1 आहे, मी त्याला रूट मध्ये सेक स्क्वेअर थिटा लिहू का? हे बघ ना, tan स्क्वेअर प्लस 1 किंवा 1 प्लस tan स्क्वेअर इज सेक स्क्वेअर थिटा. सो ए स्क्वेअर बाहेर आला ए रूट मध्ये सेक स्क्वेअर थिटा. बघ ए आला बाहेर, ए स्क्वेअर रूट मध्ये बाहेर आलाय, रूट मध्ये tan स्क्वेअर प्लस 1 ला लिहिलं सेक स्क्वेअर थिटा. इथं हे ऍज इट इज ए सेक स्क्वेअर थिटा डी थिटा. ओके. हा ए कॅन्सल आउट विथ दिस ए विच इज इंटिग्रेशन 1 अपॉन रूट सेक स्क्वेअर म्हणजे सेक थिटा ओनली बर का. आणि इथं काय रे बेटा ब्रॅकेट मध्ये सेक स्क्वेअर थिटा डी डिश क्या स्क्वेअर मधला एक जण वरचा कॅन्सल खालचा सेक गेला, उरलं इंटिग्रेशन ऑफ सेक थिटा. बेटा इंटिग्रेशन सेक इज लॉग ऑफ सेक प्लस tan. एव्हरीबडी नो दिस, येस और नो? प्लस सी. सर अब करें तो क्या करें सर, वी हैव टू प्रूव लाइक दिस इन टर्म्स ऑफ एक्स अँड ए. आणि आपलं उत्तर तर आलंय गुरुजी सेक प्लस tan. आता काय करायचं, पहिले स्क्रीनशॉट घ्या. इथं ऍडजस्टमेंट करू का किया जाए? येस सर. हे बघ हा इथं कंटिन्यू करतो, हे सगळं पुसू आता, ते सगळं पाठ आहे. चलो इथं कंटिन्यू करतो हा सेक्शन. बच्चा लक्ष द्या आता बरं का, इथपर्यंत आपण आलो. हा आता मला सांग बेटा, कुठे गेलं पुट? एक्स आहे ए टॅन थिटा बरं का. मला कोणामध्ये यायचं, एक्स आणि ए मध्ये यायचं बरं का. तर कॅन आय रिप्लेस फ्रॉम हिअर सेक आणि टॅन यांना एक्स मध्ये आणायचंय मला बरं का. तर बेटा एक्स इज ए टॅन थिटा, नाही सम मध्येच करतो मी, सोपं पडेल असं. आय इज इक्वल टू, पुढे मी काय करतो बघ आता, हा जो सेक आहे बेटा ह्या सेकला मी लिहू का अंडर रूट सेक स्क्वेअर. बघ बरं का मी कसं करतोय, लॉग ऑफ तो जो सेक आहे मी रूट मध्ये लिहिला सेक स्क्वेअर, कारण माझ्याकडे फंडामेंटल वापरायची तर स्क्वेअर तर करणं गरजेचं आहे. प्लस प्लस तो जो टॅन थिटा आहे आय एम किपिंग इट टॅन थिटा इट सेल्फ. बघ बेटा व्हेरिएशन फक्त काय केलं मी काय केलं, तो जो सेक आहे त्याला रूट सेक स्क्वेअर लिहिला. सर व्हाय यू हॅव रिटर्न रूट सेक स्क्वेअर, शॉर्टली विल अंडरस्टूड बेटा. लॉग ऑफ रूट मध्ये सेक स्क्वेअर मी लिहू का बच्चा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. डन. प्लस हा टॅन थिटा ऍडजस्टमेंट ऍज इट इज. ठीक आहे, सेक स्क्वेअर 1 प्लस टॅन स्क्वेअर. बेटा वन थिंग वी हॅव टू डू इज लॉग ऑफ रूट मध्ये 1 प्लस हु इज माय टॅन थिटा. टॅन थिटा इथे एक स्टेप वाढवतोच मी. टॅन थिटा काय होईल बेटा एक्स अपॉन ए. हे बघ ना, टॅन थिटा विल बिकम एक्स अपॉन ए which implies theta as tan inverse of x upon a. Done. So tan theta is x upon a. मग बेटा 1 plus tan square theta ला काय लिहू, x square upon a square plus that tan theta is x upon a आणि हा प्लस c which is equal to log मॉड मध्ये आता रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लाय केलं ना आपण, भागिले ए स्क्वेअर ही झाली पहिली टर्म अधिक एक्स अपॉन ए प्लस सी. तर बेटा हा जो सी आहे ना, मी मुद्दाम याला C1 लिहितो, शॉर्टली विल अंडरस्टँड. अरे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट असतं त्याचा डेरिव्हेटिव्ह तसाही 0 असतो, त्या सीच्या बाबतीत टेन्शन नाही घ्यायचं अजिबात. एकदा इथपर्यंत स्क्रीनशॉट घ्या बरं, स्क्रीनशॉट घे झालं. आता बेटा आपलं जे आय चाललंय मी आता इथं सोडवतो पुढे.
हा, आता पुढे याला सिम्प्लिफाय करतो. सो आय इज इक्वल टू लॉग ऑफ आय इज इक्वल टू लॉग ऑफ रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आहे, त्याला असं लिहू का, रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, आणि रूट मध्ये ए स्क्वेअर असल्यामुळे डिनॉमिनेटरला नुसता आहे प्लस एक्स अपॉन ए प्लस कॉन्स्टंट इज C1 विच इज इक्वल टू लॉग ऑफ, बर मॉड मध्ये हे बघ दोघांचा बेस सेम आहे. सो कॅन आय राईट अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स, हे बघ ना बेस इज सेम आणि हा पुढचा C1 विच इज इक्वल टू लॉग एम अपॉन एन इज लॉग एम मायनस लॉग एन, तुम्हाला माहिती आहे. सो कॅन आय राईट लॉग ऑफ मॉड मध्ये अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स, बरं का, मायनस लॉग ऑफ ए, हे बघ लॉग एम अपॉन एन इज लॉग एम वजा लॉग एन, आणि पुढचा प्लस C1 बेटा विच इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड मध्ये अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स. आता ही जी टर्म आहे हे अख्खं कॉन्स्टंट आहे. सो आय विल राईट प्लस सी वेअर माय सी इज मायनस लॉग ए प्लस C1. ठीक आहे ना. सो कॉन्स्टंट टर्म असते, कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह नेहमी 0 असतो. सो वी कॅन पुट इट ॲज सी, आणि म्हणून मी तो C1 रिप्लेस केला होता. सो प्यारे बच्चों फायनली वी आर डन विथ द प्रूफ. टेक स्क्रीनशॉट. बेटा फिफ्थ प्रूफ I am expecting from you for those who are watching the recorded lecture की बेटा होमवर्क काहीच नाही, फक्त एक मायनस साईनचा फरक आहे. सिस्टीम सगळी तीच. पुट एक्स इज इक्वल टू बघ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. सो पुट एक्स ला काय करणार बेटा, ए सेक थिटा, जसं आपण मगाशी केलं सगळं सम तसं सोडवायचंय आणि हे घरी कम्प्लीट करायचंय प्रूफ. सो बेटा सिक्स्थ वन इंटिग्रेशन 1 अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स इज साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. चलो आई इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. हा ज्या पद्धतीचा फॉर्म आहे एक्स ला ए साइन थिटा, यू कॅन लुक पुट एक्स ॲज ए साइन थिटा, डब्बा करा. फ्रॉम हियर this implies sin theta will be x upon a, which implies your theta will be sin inverse of x upon a. बेटा डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर dx will be a sin चा डेरिव्हेटिव्ह cos theta d theta by dx, तो dx अलीकडे लिहिला. I is equal to integration 1 upon a square मग वजा x चा स्क्वेअर, x इज a sin theta चा स्क्वेअर काय झाला रे बेटा, a स्क्वेअर sin स्क्वेअर theta गेटिंग इनटू dx ला काय टाकू, a cos theta d theta, a cos theta d theta which is integration 1 upon a square आला कॉमन, कंसात काय राहील 1 मायनस sin स्क्वेअर थिटा इंटू a cos theta d theta which is integration बेटा 1 अपॉन हा बघ हा ए गेला स्क्वेअर मधला एक जण गेला. ओके, सो 1 बाय ए उरला, त्याला लगेच बाहेर घेतो मी. हे काय कॉन्स्टंट टर्म 1 बाय ए इंटिग्रेशन 1 अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर इज कॉस स्क्वेअर थिटा. इथे कोण आहे बेटा, कॉस थिटा डी थिटा. कॉस थिटा उडाला, स्क्वेअर मधला एक जण उडाला. मग आता काय राहिलं, आय इज इक्वल टू 1 बाय ए. ओके, 1 upon cos theta is sec theta. Getting? Okay. Yes. Integration sec is log of sec theta plus tan theta. Agree? Plus C. बर, आता परत एकदा नाही, इथपर्यंत तर यायलाच नाही पाहिजे रे. बेटा मी लिहिण्याच्या गडबडीत एक छोटीशी मिस्टेक केली होती.
That mistake was 1 minus sine square theta is cos square theta. बेटा आय एम व्हेरी सॉरी, मी रूटच टाकायला विसरलो रे, रूटच टाकायला विसरलो. ओके, इथे गफला झाला, काही नाही. चला हे सगळं रूट मध्ये टाकतो, कारण आपलं रूटच तर गेलं होतं. चला पुढे सिम्प्लिफाय करतो परत सगळं. ओके, सच अ मिस्टेक कॅन हॅपन, रूटच उडालं होतं. परत एकदा एव्हरीथिंग वॉज ओके. हे रूट कंटिन्यू करू. इंटिग्रेशन 1 अपॉन बेटा रूट मध्ये बघा आता ए स्क्वेअर कॉमन घेतला तर कंसात काय राहिलं बेटा 1 मायनस बोलो साइन स्क्वेअर थिटा आणि इथे ए कॉस थिटा डी थिटा झालं. विच इज इंटिग्रेशन 1 अपॉन रूटच्या बाहेर जेव्हा तो ए स्क्वेअर येईल तर ए होईल आणि रूट मध्ये राहील 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इंटू ए कॉस थिटा डी थिटा ऍज इट इज. आता पुढे कंटिन्यू करतो. हाय आणि हाय गॉट कॅन्सल्ड. सो आय इज इंटिग्रेशन 1 अपॉन रूट मध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर इज नथिंग बट बोलो बेटा कॉस स्क्वेअर थिटा. इथं काय उरलाय कॉस थिटा डी थिटा. बेटा रूट आणि स्क्वेअर गॉट कॅन्सल्ड आउट. 1 बाय कॉस थिटा इंटू कॉस थिटा डी थिटा. हा कॉसला हा कॉस केला. ओके, सो 1 डी थिटाचं इंटिग्रेशन आहे बेटा थीटा प्लस सी and you can see that theta कुठे गेला is sin inverse of x by a. Hence the proof. All right, take the screenshot. बालमित्रांनो एक्सरसाइज सोडवायला सुरू करूया. नोट वाला पॉइंट मिसलेनियस इंटिग्रेशनचे फॉर्म्युले वापरताना कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर नेहमी 1 करा. हे लक्षात ठेवा, कारण प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे, म्हणून ही नोट वाला पॉइंट मी दिला. आता एक्सरसाइज 3.2 बी मधला जो फर्स्ट क्वेश्चन आहे त्यातला फर्स्ट इंटिग्रेशन 1 अपॉन 4x स्क्वेअर मायनस 3dx. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 करा. बेटा 1 करायचं म्हणजे काय करायचं नेमकं 4 कॉमन घे ना. हे बघ इंटिग्रेशन 1 अपॉन बच्चा 4 ला कॉमन घेशील तर आत काय राहील रे एक्स स्क्वेअर मायनस 3/4. आर यू एग्री? येस सर. बेटा तो जो 4 आहे इकडे बाहेर घे ना 1/4 आणि इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर या फॉर्मॅट मध्ये लिहिणे याला मायनस 3 ला असं लिहू का √3. 4 ला लिहू का 2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. आय रिपीट बेटा पहिली गोष्ट 4 कॉमन घेतला उरला एक्स स्क्वेअर मायनस 3/4. मग 1/4 बाहेर आला. इंटिग्रेशन आपण ही टर्म उरलं. सो एक्सचा स्क्वेअर ओके सर मायनस 3/4 ला स्क्वेअर फॉर्म मध्ये लिही ना. मग 3 ला लिही √3 आणि ते 4 ला लिही 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता सोडव बरं √3चा 3 आणि 2चा 4. ऍडजस्टमेंट कळाली? अशी नेहमी करायची ऍडजस्टमेंट. इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. सर फॉर्म्युला पार्ट नाहीये, मग मी कशासाठी आहे? I am there for that purpose only. प्यारे बच्चों इंटीग्रेशन 1 upon x square minus a square dx is 1 upon 2a log of x minus a upon x plus a plus c. गुरुजी तुमचा कसा पाठ झाला हा तुमच्या डोक्यातला पहिला प्रश्न आहे. बाल मित्रांनो विथ द हेल्प ऑफ प्रॅक्टिस ओनली. ओके, सो प्लीज प्रॅक्टिस करा. सो बच्चा इट इज इक्वल टू 1/4 इंटू 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. बच्चा 1 अपॉन हे बघ 2a. ए कोण आहे बेटा माझा √3/2 लॉग ऑफ एक्स मायनस ए म्हणजे एक्स मायनस ए कोण आहे बेटा √3/2 अपॉन एक्स प्लस ए. आर यू अंडरस्टँडिंग? आगे सिंप्लीफाई किया जाए डिश क्या 2 ला 2 गेला उरला 1 अपॉन 4√3. सो बेटा I is 1 upon 4√3 log of बेटा आता लक्ष दे 2x मायनस √3 भागिले 2 येईल 2x प्लस √3 भागिले 2 येईल तो खालचा 2 कॅन्सल. सो 2x मायनस √3 भागिले 2x प्लस √3 प्लस c. डन विथ द आंसर. स्क्रीनशॉट लिया जाए. चलो सो बाळा सेकंड क्वेश्चन हा असा दिलाय मला बरं का. तर सगळ्यात अगोदर कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअरला 1 करायला विसरायचं नाही मिसलेनियस मध्ये. म्हणजेच काय करू बेटा 1 अपॉन एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट कोण आहे 9 कॉमन घे ना 9. मग आत काय लिहू 25 भागिले 9
वजा एक्स स्क्वेअर डीएक्स. डन. आता 1/9 ही टर्म येऊ दे इकडे बाहेर. इंटिग्रेशन 1/, बेटा 25/9 ला मी असलो का 5/3 चा स्क्वेअर आहे की नाही. परफेक्ट स्क्वेअर आहेत ना ते 5/3 चा स्क्वेअर. ओके सर. आता इंटिग्रेशन 1/a² माइनस एक्स स्क्वेअर. क्या किया जाए सर, क्या किया जाए. 1/a² माइनस x स्क्वेअर dx इज बेटा 1/2a log of a plus x upon a minus x plus c. अप्लाई किया जाए. सो बच्चा इट इज 1/9 इंटू 1/2. ए कौन है बेटा 5/3. 1/2a हे बघ ना 1/2a log of a plus x upon a minus x. ए कौन है बच्चा 5/3 अपॉन प्लस सी. आता सिम्प्लिफाय करा. सॉर्ट कॅन बी सिम्प्लिफाईड बेटा. इथं होईल ना हे बघ ना हा 3 आणि हा 9. 3 त्रिक 9. मग आता काय 3 2 6 6 म्हणजे 30. 1/30. ओके. सो I is 1/30 log of 5 plus 3x भागिले 5 minus 3x. डन. प्लस सी. फिनिश्ड. हे बघा 5 plus 3x upon 5 minus 3x. घ्या स्क्रीनशॉट. सो बाळा आता 1/7 plus 2x स्क्वेअर आहे. सगळ्यात अगोदर काय करायचं x स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 कर. सो इंटिग्रेशन 1/x स्क्वेअरला 2 चिटकलाय 2 कॉमन घे. कंसात काय राहील 7/2 प्लस एक्स स्क्वेअर. डन. तो जो खालचा 2 आहे त्याला 1/2 असं लिही. इंटिग्रेशन 1/ काय उरलं रे बेटा 7/2 प्लस एक्स स्क्वेअर. सो 1/2 इंटिग्रेशन 1/, हा जो 7/2 आहे त्याला मी असं लिहू का स्क्वेअर रूट मध्ये 7/2 सेपरेट लिहितो. असं लिहितोय बघ बेटा. त्याला मी लिहितो √7 भागिले √2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. डन. dx. ठीक आहे. चलो पुढे कंटिन्यू करू आपण आता. हे सबस्टिट्यूशन पुसू हे तर तुम्हाला पाठ झाले असतील आता. ठीक आहे. चलो सो बच्चा पुढे कंटिन्यू करू आपण. 1/2 हा 1/a² प्लस एक्स स्क्वेअर है की नाही. आपल्याकडे फॉर्म्युला बेटा इंटिग्रेशन 1/x² प्लस a² dx इज 1/a tan इनवर्स ऑफ x/a प्लस c. ओके ठीक. मग बाळा a कोण आहे √7/√2. सो आय विल राईट I ॲज 1/2. हे बघा हा ॲज इट इज. आता गुणिले 1/a म्हणजे बेटा 1 अपॉन a कोण आहे रे √7 भागिले √2 है की नाही 1/a tan इनवर्स ऑफ x/a. x कोण आहे x भागिले a कोण आहे √7 भागिले √2 प्लस c इज इक्वल टू खालचा √2 वरती जाईल का नाही. येस सर. सो कॅन आय से √2 अपॉन 2√7 खालचा √2 वर गेला भागिले 2√7. ठीक आहे. tan इनवर्स ऑफ खालचा √2 वरती जाईल √2x किंवा याला असे लिहिता येतं x √2. ओके x √2 भागिले √7 प्लस सी. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मध्ये काय केलं असतं बेटा √2 अपॉन 2√7 हे अशा टाइप मध्ये नसतं. तर त्यांनी काय केलं असतं ऍडजस्टमेंट देतो √2/2 ला 1/2√2 लिहू शकतो आपण. कसं हे बघ ना बेटा √2/2 गुणिले √2 भागिले √2. तर काय होईल बेटा √2 इज 2 अपॉन खाली बघ ना 2√2 √2 खालच्या 2 सोबत कॅन्सल. आन्सर काय 1/√2. सो √2/2 ला मी काय लिहू शकतो बच्चा 1/√2 आणि हा √7 ॲज इट इज tan इनवर्स ऑफ x √2/√7 प्लस सी. ओके. आणि 1/√2 मध्ये बेस हाती 14 tan इनवर्स
हा, ही ऍडजस्टमेंट प्लीज नीट लक्षात ठेवा. कळलं? नाही तर तुम्ही म्हणाल सर आमचा आन्सर तर हे असं आलं होतं पुस्तकात, तर कुठेतरी असं आहे किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन एक्झाम मध्ये याची ऍडजस्टमेंट आपल्याला करावी लागेल. चलो, सो बेटा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 करायचा आहे. तर अगोदर काय करशील तू, 1 अपॉन हे बघ, हे जे रूट आहे अगोदर ह्या टर्म मधून 3 कॉमन घे. मग कंसात काय राहिलं बेटा, एक्स स्क्वेअर प्लस 8/3. ऍग्री? नंतर 1 अपॉन √3 ही टर्म बाहेर घे ना, कॉन्स्टंट आहे ना तो. इंटिग्रेशन 1 अपॉन रूट मध्ये लिहिताना असं लिहू एक्स स्क्वेअर प्लस 8/3 ला असं लिहू √8 अपॉन √3 ब्रॅकेटचा स्क्वेअर, कारण त्याशिवाय तर फॉर्म्युला वापरता येणार नाहीये. सो इंटिग्रेशन 1 अपॉन √x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर हा फॉर्म आहे की नाही माझ्याकडे? यस सर. बघ इंटिग्रेशन 1 अपॉन √x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx. काय रे बच्चा? लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस √x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मायनस c आहे की नाही हा फॉर्म्युला? ओके, याला वापरा. सो a कोण आहे बेटा? √8 अपॉन √3. सो I is 1/√3. हे बघा √3 ऍज इट इज गुणिले 1 ऑफ मॉड मध्ये x प्लस, हे काय x प्लस √x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर म्हणजे ते ऍज इट इज आहे बघ, मॉड आणि पुढे प्लस c. आणि तुम्हाला माहिती आहे की रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस दिस 3x स्क्वेअर प्लस 8 आहे. 3 नाही. इट इज एक्स स्क्वेअर प्लस 8/3. ऑल राईट, काय अडचण नाही, याला असंच ठेवू आपण. नंतर सिम्प्लिफाय करू शकतो आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या हिशोबाने. बेटा फिफ्थ सम इज सेइंग 1 अपॉन रूट 11 मायनस 4x स्क्वेअर, कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर सगळ्यात अगोदर 1 करा. बेटा 1 चा अर्थ ऍक्च्युअल मध्ये काय करणार मी, 1 अपॉन रूट मध्ये 11 मायनस 4x स्क्वेअर ही टर्म आहे, 4 कॉमन घेईल. तर कंसात काय राहिलं बेटा, 11/4 वजा x स्क्वेअर आणि बघा dx. स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2. अरे बेटा येस और नो? तेव्हा मी असं लिहितो 1 अपॉन √4 बाहेर घेतला. इंटिग्रेशन 1 अपॉन रूट मध्ये 11/4 आहे, त्यालाच लिहू का √11. 4 2चा स्क्वेअर आहे, सो धिस मायनस x स्क्वेअर. आय रिपीट, 11 परफेक्ट स्क्वेअर नाही, त्याला लिहिलं √11. 4 परफेक्ट स्क्वेअर 2चा, त्याला लिहिलं 2 आणि कंसाचा केला स्क्वेअर, ऍडजस्टमेंट. ओके, dx. कोणता फॉर्मॅट आला? इंटिग्रेशन 1 अपॉन √a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. इंटिग्रेशन 1 अपॉन √a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर dx is sin inverse of x by a plus c. ओके, बेटा I इज इक्वल टू 1/√4 आहे, तर मी तर लिहू का 1/2 इंटू हे इंटिग्रेशन काय, साइन इनवर्स ऑफ x बाय a म्हणजे बच्चा साइन इनवर्स ऑफ x इज x भागिले a इज √11/2, √11/2 प्लस c. ओके, सो तो खालचा 2 वर घेऊन जा फक्त, यू आर डन विथ द आन्सर. साइन इनवर्स 2x अपॉन √11 plus c. Yes, screenshot. So today we will stop here.